बघा आत्ता रानात आलतो तर ह्यांनी रानात आज मका पेरली. बघा इथं कसं काय म्हणजे आपल्या दुटी पाडणार आहे ह्याच्या पाणी धरायला किंवा मग काहीतरी कामासाठीच. म्हणजे शनिवार आहे, मग कॉलेजला सुट्टी की लगेच काम चालू होत आहे. मका पेरली. ऊस तोडाय आलतो आता रानात आले, बघितलं की यांनी मका बी पेरली म्हणून येतो. थोडीशी उन्हाळ्यात मका लावली. आता पाण्याला कसं होतं काय माहिती, मकाला जास्त करून जास्त पाणी लागतं. ह्यांनी बहुतेक उत्पन्नाची मका पेरली. तर बघू आता कोणती पेरली. पुढे गोणी टाकली खताची, याच्यात खत आहे आणि हे मकाचे पुढं उत्पन्नाची मका. The next morning. पायपा घेऊन चाललंय लहान तिथं नाही का मका पेरले तिथं उडी देत म्हणजे त्याच्यासाठी. आपल्याला पाईप हे करायचे दंडात टाकायचे. तर पाईप कमी पडले म्हणजे अजून पाईप आणायचं चाललंय तिकडं. मुळे बघा ना चिचाखाली कसं काय गार सावली. आखीकड एवढ्या भागामध्ये एवढी एकच चिच आहे की तिच्या खाली मस्तपैकी गार सावली. आपण रोज इथून ऊस नेतो बघा. तुम्हाला दाखवतो बघा. आता काय आहे ना, हे सगळे उडून ठेवलेत सारे, म्हणजे साऱ्यात मका पेरली का पण हे दंड ओढलाय अख्खा. ठीक आहे, इथं लाईनशी राखा. आणि इथं आपण मागा पाईप आणून टाकले, तर एक पाईप कमी पडलाय म्हणून ती घरून नाना नाही गेलेत. तुम्ही म्हणत असताना हे काय आदित्य दाखवतोय म्हणला सारखं रानातलं ही ती. पण बघा तुम्ही आता किती ऊन झालंय वर, पण तरी चालू आहे आपल्या दंडातून ओढायचा. एवढं आपल्याला 4-5 वाजता एवढी जागा भिजून घ्यायची. गाडी उन्हात चिचा खाली लावून येऊ लगेच. भेटू गाडी चिचा खाली लावतो आता, लय उन्हात लागली. तिथून वर न्यायची सावली लावायची तिकडे. गाडी आता सावली लावून लावली. अख्खी पोळ ती ना लेक तर लय उन्हामुळे एकदम तापली गाडी. बघा आपण लावली तर एकदम गरम झाली. आता मी सावलीला आलं जरा बरं वाटतंय. तिकडं ऊस बाया खुरपायचं तो गाडी अख्खा ऊस खुरपायचा होता. आणि थोड्या वेळच्याने हे आपला ऊस आहे, ते शेजारच्या पलीकडच्या ऊसातून ह्या ऊसात यांना खुरपायला. इकडून या ऊसात ह्या प्रत्येक ऊसाच्या सरीतून इकडे बघा पाचरड्याच्या ह्यातून इथं आणून लावली सावलीला. एकदम अशी गरम झाली ना, थोडं सावलीला बसतो. लय ऊन लागतो. आता मोटर चालू करायला आलं इथं. मोटर चालू केली, इकडं पाणी चालू झालंय आपलं. त्यांची शाळा सुटली का आले आता तसे शाळेतून. तर आपल्या पुलाचं काम चाललंय आदुरवाडीच्या पोकलँड ते. चला पटापटा पुढं.
कशी चालले जा तिकडं आपली मोटर चालू झाली पाणी आता आलंय असं जाणार थोडंफार ओढायचं राहिलंय थोडी माती लावून घेऊ वर आपल्याला पटणं हात आपलं तिकडं पाणी चालू आहे पाणी चालू झालं इथं नाना पाणी धरतात कसं काय जोकाड केलंय पाचराट लावून म्हणजे जे पाणी आपटतं ना इथं खड्डा पडन पण इकडं पाण्याला धक्का नाही बसणार म्हणजे पाण्याचा ठीक आता इथं कसं वाहून चाललंय असं इथं वाहणार नाही काय पाणी बघा आता टुकवली करून घेतलेली ऊन लागत आहे म्हणून बघा इथं पाणी चाललंय ऊन लागते हो काय करा हे सगळे जे लाकडे आहेत का इथं आपण कसं ढिगारा घातले तर इथली म्हणजे जागा चकाचक होईन आपल्याला बसायला यायला इथले सगळे लाकडं हो का इथं आणून टाका माती काढायची आणि माती काढून काय करायचं हे बघा सगळे गोळ करते ओके इथं आणून डिप्पू घालायचं जागेवर एका फोटो काढत आहे सगळे तिथं गोळा करून टाका म्हणजे आपल्याला हे गाड्या वगैरे लावायला चांगली जागा होईल चावलीला बसायला इथं 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 टाकायचं का हा आज बारकाल्यांना कामाला लावलंय शाळेतून आल्यावर इथं एखादं जर बारीक मकाचं बी राहिलेलं असलं ना ती पण खाली दाबावं लागतं पायाने पण दाखवतो कसं समजावं का ते 2 मकाची बी आहेत तर हे असं पूर्ण खोलवर दाबायचे म्हणजे ह्यांना कोक्या खाणार नाही तर ती बी एक कोकी आली पक्षी यायला लागले की ही मका सगळी बघा इथं राखी ही करूनच खातात त्यामुळं हे दाखवून टाकायचं पायाने काही बिया राहिल्यात वर ह्याच्या आधी ह्याच्यात ऊस होता ना ते ऊसाच्या ही जी खोडक्यात ह्यांचे जर बी पडलं तर ही धक्का लागले की वर येतं बी अडीच 3 वाजले आता पण उन्हात धरावं लागते पाणी अंधार पडला आपण तिकडल्या ऊसाच्या रानातून आता आलोय आणि घासाचं गठुड बांधून चालतो होतं पुढं गाडी आपली लावली जे आपण काल औषध मारलं होतं ना त्यातले काही किडं मेले तर काही राहिले तसेच परत आपल्याला औषध मारावं लागणार आहे गाजून पाठीमागचं वातावरण बघ कसं काय झालंय घास बांधून तयारी आता घरी जायला झालाय उशीर आता इथून पुढं आपल्याला आहे ना अजून एक जणाचं डिटेल्स फिट करायचं म्हणजे काकांनी त्यांचं आजपासून IPL चालू होती बघू IPL कशी दिसली पण लाईट ह्या टायमाला जाते 10 वाजता लाईट येईल संध्याकाळच्या 10 वाजता आपल्याला डिटेल्स फिट करायला जावं लागेल म्हणजे राहिलेली आपल्याला IPL वगैरे बघायला भेटेल
आता 10:30 वाजले आता, म्हणजे 11 वाजत आले बघा. तुम्हाला दाखवतो का 11 वाजले, 11 वाजले. आत्ता आपण चाललोय सिग्नल काढायला, म्हणजे डिटेल्स बसवायला. मॅच चालू झाली तिथं आपली, तर IPL वगैरे चालू झाले वाटतं, म्हणून पटके जाऊन म्हणजे डिटेल्स जोडून येतो उद्याच्याला, म्हणजे त्यांना रेग्युलर बघायला चालू होईल. त्याला भेटू त्यांच्या घरी आपण TV बघायला जायची, म्हणजे आमचेच काका. टाटा स्काय जोडलंय तर सिग्नल आणायचं आहे आपल्याला. का आता सिग्नल काढलंय काही 75 आता झालेली, आणले 80 वर सिग्नल आणलंय. बघू खाली मॅच चालू झाली खाली. TV चालू केली आपण, बघा आता कसं दिसतंय. आता सिग्नल काढून आलोय आता, तर लय उशीर झालाय. चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.